Good morning, students. I think this is the lecture number 8 from atomic structure, maybe 7th as per the sequence. जसा sequence असेल तू ते बघ, त्याच्यावरती नंबर येणारच आहे. मागच्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला इलेक्ट्रॉन फिल करण्यासाठी काय रूल असतात ते दिलेत. ॲटमच्या आत ऑर्बिट मध्ये सब ऑर्बिट आणि सब ऑर्बिट मध्ये ऑर्बिटल असतात आणि त्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन कसं करायचं याच्यासाठी आपल्याकडे 3 रूल आहेत. अबाउस प्रिन्सिपल, Pauli's exclusion principle, and last one is Hunt's rule of maximum multiplicity. हे तिन्ही रूल मी तुम्हाला काल दिलेत, लिहून दिलेत, त्याच्यावरती क्वेश्चन कसे विचारतात हेही सांगितले. आज आपण काय करूया, पिरियडिक टेबल मधले पहिले 30 एलिमेंट उचलूया, ज्यांचा ॲटॉमिक नंबर 1 पासून 30 पर्यंत आहेत. असे पहिले 30 एलिमेंट घेऊ आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वन बाय वन लिहूया. आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पहिला रूल आहे अबाउ प्रिन्सिपल, जो सांगतो सब ऑर्बिटची एनर्जी ऑर्डर. म्हणजे या एनर्जी ऑर्डर नुसार इलेक्ट्रॉन भरायचे आणि एकाला एकाला भरत 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 पुढे जायचं. ठीक आहे. मग आता मी हेडिंग लिहितोय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 30 एलिमेंट्स. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 30 एलिमेंट आणि ती एनर्जी ऑर्डर आहे. हे काय बाळा, हे बघ, दिस इज द एनर्जी ऑर्डर ऑफ सब ऑर्बिट. सब ऑर्बिटची एनर्जी ऑर्डर आहे अकॉर्डिंग टू n+l और अबाउ प्रिन्सिपल. ठीक आहे. चलो, आता पहिला एलिमेंट आपल्याकडे कोण आहे बघू. मी इकडे एलिमेंट घेतो आणि त्याचं समोर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तू लिही आणि मी पण काही लिहून दाखवतो. चलो, फर्स्ट एलिमेंट कोण आहे रे पिरियड टेबलचा पहिला एलिमेंट? हायड्रोजन, ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. किती ॲटॉमिक नंबर आहे? 1 आहे. याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन, 1 प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नाही आहे. तो हायड्रोजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता असताना याला इलेक्ट्रॉन द्या 1s1 दिला आपण इलेक्ट्रॉन त्याला. आता जर याचे क्वांटम नंबर्स लिहायचे म्हणले, जर आपण याचे क्वांटम नंबर्स लिहायचे म्हणले तरीही ते लिहिता येतात. इथून क्वांटम नंबर, ह्या एका इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर लिहायचे असेल तरी लिहिता येतात. हे बघ, हे ऑर्बिटल असं आहे, त्याच्यात 1 इलेक्ट्रॉन आहे. क्वांटम नंबर लिहाच म्हणलं कोणी तर मी लिहू शकतो बघ, NLMS. आता NLMS माहिती आहे, सिक्वेन्स परत परत सांगत बसणार नाही. ह्या इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर काय आहेत बाळा? पहिला आहे 1, दुसरा आहे 0, तिसरा पण आहे 0. इथून ठरवायचं, पहिला 1, दुसरा 0, दुसरा 0 म्हणल्यावर तिसरा ऑटोमॅटिक 0, चौथा हाफ. ते हाफ प्लस घे किंवा मायनस घे, प्लस हाफ और मायनस हाफ. हे झालं एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जो की हायड्रोजन आहे. हायड्रोजन नंतर हेलियम. हेलियम कळतंय? हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन इथेच टाकायचा, पण हा क्लॉकवाईज असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज टाकायचा अकॉर्डिंग टू पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आहे बघा, असं 1s2 2ची कॅपॅसिटी आहे. ह्याच्यातला पहिला इलेक्ट्रॉन असा आहे तर दुसरा असा टाकायचा नाही, हे चुकीचं आहे. कोणत्या रूलनुसार चुकीचं आहे? पॉलिसचा रूल व्हायलेट होईल, तो आपल्याला व्हायलेट नाही होऊ द्यायचा, असं टाकायचं. समजलं? 1s2. ह्याचे क्वांटम नंबर लिहा म्हणलं तर लिहिता येतील. आता ह्याचे क्वांटम नंबर, दुसऱ्या इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर लिहा म्हणलं तर ते 1 0 0 आणि मायनस हाफ. आणि पहिल्याचे लिहा म्हणल्यानंतर याच्यातल्या पहिल्याचे लिहा म्हणलं तर 1 0 0 प्लस हाफ क्वांटम नंबर. तू म्हणशील सर मग हायड्रोजनच्या आणि हेलियमच्या पहिल्या इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर सेम आलेत. येऊ दे ना, ते वेगवेगळ्या ॲटम मधले, ते वेगवेगळ्या युनिव्हर्स मधून येतात. तसंच हे वेगळ्या युनिव्हर्स मधला हेलियमच्या, हा वेगळ्या युनिव्हर्स मधला आहे. जसं आपण वेगळ्या युनिव्हर्स मध्ये 2 व्यक्ती सेम आहेत म्हणतो, असतील. मी ह्या युनिव्हर्स मध्ये मोरे सर आहे, तर दुसऱ्या एखाद्या युनिव्हर्स मध्ये असाच कोणीतरी माझ्या नावाचा किंवा माझ्यासारखा व्यक्ती असेल, पण त्याचं युनिव्हर्स वेगळं आहे. तसं ह्या इलेक्ट्रॉनचं आणि ह्या इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर जरी सेम असतील तर ते कुठून येतात? वेगवेगळ्या ॲटम्स मधून येतात. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हायड्रोजन आणि हेलियमचं. पुढे जाऊ आपण. आता कोण आहे रे? लिथियम. ॲटम नंबर किती आहे? 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 1s2. पहिल्यात ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन झाले, 2 इलेक्ट्रॉन, आणि नंतर 2s1 लास्टच्या ऑर्बिटमध्ये
म्हणजेच सेकंड ऑर्बिटमध्ये 2s मध्ये एक इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिथियमचं. लिथियम नंतर बेरिलियम ॲटम नंबर 4. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 1s2 2s2 खतम. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन. लिथियम बेरिलियम नंतर बोरॉन ॲटम नंबर किती रे बाळा 5. आता बोरॉन मध्ये ह्याच्यासारखंच असेल इथपर्यंत 1s2 2s2 हे दोन्ही भरले s की दुसऱ्यातला p भरायला सुरू करायचं 2p1. अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. इथे एक इलेक्ट्रॉन 2p1. जर तुला कोणी विचारलंच बोरॉनच्या लास्टच्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनचे किंवा बोरॉनच्या लास्ट इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर सांगता येतात बघ याचे क्वांटम नंबर. पहिला क्वांटम नंबर 2 प्रिन्सिपल, दुसरा क्वांटम नंबर p म्हणले की 1, तिसरा क्वांटम नंबर 1च कारण ह्याच्यासाठी व्हॅल्यू किती आहे रे बाळा 1. इथे 0 -1 किंवा हे -1 हे 0 +1 -1 किंवा +1 आणि +½ हे क्वांटम नंबर. किती क्वांटम नंबर आहे 4. 1 2 3 4 क्वांटम नंबर. ठीक आहे. कोणते कोणते क्वांटम नंबर येते n l m आणि s. ठीक आहे. बोरॉन नंतर आपण घेऊ कार्बन ॲटम नंबर 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 आणि p ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनचे. आत्ता कुठे एक इलेक्ट्रॉन आहे याच्यात आता दुसरा पडला 2p2. पण थोडं लक्ष बोर्डकडे दे. 2s आणि 1s मध्ये प्रत्येकी 2 इलेक्ट्रॉन. प्रत्येकी किती किती इलेक्ट्रॉन बाळा 2 इलेक्ट्रॉन. पण इथे आता ह्या 2pच्या 3 ऑर्बिटल मध्ये या 2p सब ऑर्बिट मध्ये 3 ऑर्बिटल आहेत. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन कसं टाकायचं बघा. असं एक टाकायचं का नाही. कोणता रूल व्हायलेट झाला हंट्स रूल व्हायलेट झाला. कारण पॉलिज नुसार बरोबर आहे एका ऑर्बिटल मध्ये एक क्लॉकवाईज दुसरा अँटी क्लॉकवाईज, पण ह्याला दुसरा इलेक्ट्रॉन द्यायचा अधिकारच नाही जोपर्यंत मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अचीव होणार नाही. काय अचीव होणार नाही मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी अचीव होणार नाही तोपर्यंत ह्याला इलेक्ट्रॉन द्यायचाच नाही. काढून घ्या. चुकलं होतं इथे इलेक्ट्रॉन द्या. कळालं. आता हे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ज्याच्या p सब ऑर्बिट मध्ये 2 ऑर्बिटल मध्ये प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन आहे जे पेअर्ड नाहीयेत, पेअरिंग मध्ये नाहीयेत. पुण्याला म्हणायचं 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत असं म्हणायचं. कुणी जर विचारलं कार्बनच्या ग्राउंड स्टेट मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत तर 2 सांगायचं. कार्बनकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत म्हटल्यानंतर तू काय सांगशील 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत असं सांगशील. हे झालं कार्बन. कार्बन नंतर आपण जाऊ कोणाकडे नायट्रोजनकडे. ॲटॉमिक नंबर आहे बाळा नायट्रोजनचा 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल बाळा 1s2 2s2 2p3. इथे 2 इलेक्ट्रॉन एक क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. याही ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. पण तिसऱ्या सब ऑर्बिट मध्ये 3 ऑर्बिटल आहेत. प्रत्येकाला एक इलेक्ट्रॉन विथ सेम स्पिन. कशानुसार हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी नुसार. आता बघा बाळा इथून चल बोरॉन पासून. बोरॉन बद्दल बघितला तर बोरॉन कडे एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. एकटावाला इलेक्ट्रॉन म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन. कार्बन कडे बघितला तर 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. नायट्रोजन कडे बघितला तर 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्या अगोदरचे हे पेअर्ड आहे ते 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 पेअर्ड आहे. आपल्याला पेअर्ड इलेक्ट्रॉन मध्ये इंटरेस्ट नाही, अनपेड इलेक्ट्रॉन मध्ये इंटरेस्ट आहे. कारण आहे बघ ह्या इलेक्ट्रॉनची स्पिन हाफ आहे, त्याच्या बाजूच्या -½ आहे. +½ आणि -½ या ऑर्बिटलची स्पिन 0 होईल.
इथे ह्याची स्पिन हाफ प्लस आणि ह्याची मायनस हाफ, ह्या ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनची स्पिन झिरो होईल. प्लस हाफ आणि मायनस हाफ मिळून झिरो. पण आता ह्याची स्पिन प्लस हाफ ही कॅन्सल होणार नाही. बोरॉन साठी स्पिन जर काढलात तर बोरॉन साठी स्पिन येते हाफ. किती येते? हाफ. आता कार्बन साठी स्पिन काढला, स्पिन SPIN स्पिन किती येते बाळा? हाफ. जर कार्बन साठी स्पिन काढला तर कार्बनची स्पिन काढतो मी, S इज इक्वल टू हाफ आणि हाफ. किती येईल रे बाळा? 1. त्याला प्लस मायनस 1 म्हणू शकतोस, कारण की मायनस हाफ घेऊन पण प्लस मायनस 1 म्हणू शकतो. हे प्लस मायनस 1. मी दोन्ही उलटे लिहू शकतो खाली, आणखी काही फरक पडत नाही. स्पिन सेम ठेवायची, प्लस हाफ किंवा मायनस हाफ. ठीक आहे. कोरांची स्पिन आहे ती कार्बनच्या 2 इलेक्ट्रॉनमुळे कार्बनची स्पिन आहे. ह्याची येईल का रे? नाही, झिरो येईल. प्लस हाफ मायनस हाफ झिरो, प्लस हाफ मायनस हाफ झिरो, प्लस हाफ 1. आता नायट्रोजनची स्पिन काढलात तर हे प्लस हाफ फिगर ऍड होतील आणि 3/2 स्पिन येईल प्लस मायनस. मग स्पिन कसं काढायचं रे? कसं काढायचं तर अनपेड इलेक्ट्रॉन काउंट करायचे आणि स्पिन काढायचं. काय करायचंय? अनपेड इलेक्ट्रॉन काउंट करायचे आणि स्पिन काढायचं. तर लक्षात ठेव, स्पिन काढण्याचा फॉर्म्युला, टोटल स्पिन काढण्याचा फॉर्म्युला मी कलर रेड यूज करतो. टोटल स्पिन इज इक्वल टू n/2. स्पिन इज इक्वल टू n/2. आता इथे n काय बाळा? n नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. n काय? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन ऍटम और आयन. जर आयन असेल तर किंवा ऍटम असेल तर त्याचे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ही एक्स्ट्रा माहिती मध्ये मी एक्स्ट्रा माहिती दिलो. मी नायट्रोजन पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित आलोय आणि मी तुला फॉर्म्युला दिला टोटल स्पिनचा. ही एक्स्ट्रा माहिती. तू टेबल बनवत असतील तर टेबलच्या बाजूला लिहून घे कुठेतरी. ती स्पिन काढली आपण. आता नायट्रोजन नंतर कोण आहे? तर ऑक्सिजन आहे. कोण आहे? ऑक्सिजन, ज्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल बघ, 1s2 2s2 2p6. नो 1s2 2s2. किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 आहेत. इथे 4 झाले, आणखी इथे 4 टाकू, 2p4. ठीक आहे. पी ची 6 ची कॅपॅसिटी आहे. जोपर्यंत पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन येत नाही तोपर्यंत भरत चला. 1s2 2 इलेक्ट्रॉन, 2s2 2 इलेक्ट्रॉन आणि बाळा आहे बघ इथे 3 ऑर्बिटल सारख्या एनर्जीचे आहेत, सारखेच आहेत, फक्त ओरिएंटेशन वेगळं आहे. आणि हंसच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाला अगोदर एक इलेक्ट्रॉन द्यायचा, नंतर पेरिंग सुरू करा. 4 आहेत. आता बघ बरं बाळा, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2 आहेत. स्पिन किती? हाफ आणि हाफ, प्लस हाफ, एक स्पिन येईल किंवा मायनस हाफ मायनस एक स्पिन येईल. प्लस मायनस किंवा प्लस +1 किंवा -1 स्पिन. स्पिन किती येईल बाळा? n/2 मीन्स 2/2 प्लस मायनस 1 स्पिन येईल. कोणाची आली? ऑक्सिजनची स्पिन आली. ऑक्सिजन नंतर खाली चाललोय मी. कुठल्या ऍटम कडे चाललोय? फ्लोरीन कडे, ज्याचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 1s2 2s2 2p5. बघ बरं बाळा, इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5. किती इलेक्ट्रॉन बाळा? 5 इलेक्ट्रॉन. समजतंय? आता फ्लोरीन नंतर आपल्याकडे आहे निऑन. फ्लोरीन मध्ये 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. फ्लोरीन नंतर कोण आहे रे बाळा? निऑन, ज्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6. आता बघ बाळा, पहिल्या ऑर्बिट मधल्या 1s सब ऑर्बिट मधल्या ऑर्बिटल कडे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिट मधल्या 2s सब ऑर्बिट मधल्या ऑर्बिटल कडे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिट मधल्या 2p सब ऑर्बिट मधल्या 3 ऑर्बिटल कडे 6 इलेक्ट्रॉन.
काय म्हणलो मी? पहिल्या ऑर्बिट मधल्या 1s सब ऑर्बिट मधल्या ऑर्बिटलकडे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिट मधल्या s सब ऑर्बिट मधल्या ऑर्बिटलकडे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिट मधल्या 2p सब ऑर्बिट कडल्या 3 ऑर्बिटलकडे 6 इलेक्ट्रॉन. खतम. हे झालं निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. निऑनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर आपल्याला घ्यायचंय सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर 11. काय बरं सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? बघ इकडे 1s2 2s2 2p6 झाले 10 इलेक्ट्रॉन. पण आहेत किती? 11. 11 म्हणले की आता 2s नंतर कोण आहे बघा. 2s तर भरला आता आपलं. कोणाला द्यायचं नंतर इलेक्ट्रॉन? कोणाला द्यायचं? तर इथे बघ. कोणाला द्यायचं? कोणाला द्यायचं? कोणाला द्यायचं? हा 1s भरला की 2s, 2s भरला की 2p, 2p भरला की 3s ला इलेक्ट्रॉन द्यायचं. त्यानं भरलं की 3p ला देऊ. चालतंय? कोणाला इलेक्ट्रॉन देतोय मी? इलेक्ट्रॉन देतोय आपण 2p नंतर 3s ला 1 इलेक्ट्रॉन. बघ बरं, ह्या 1s कडे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यातल्या s कडे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यातल्या p कडे 6 इलेक्ट्रॉन. आणि ह्याच्या s मध्ये 1 इलेक्ट्रॉन, 3s मध्ये, तिसऱ्यातल्या s मध्ये 1 इलेक्ट्रॉन, आणि त्या इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर आहेत 3. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 0, अझिमुथल क्वांटम नंबर 0, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, आणि ते इलेक्ट्रॉनची स्पिन हाफ. हे 4 क्वांटम नंबर. जर तुला कोणी विचारलं सोडियम मधल्या लास्ट इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर सांगा, तर तू असं सांगायचं. ठीक आहे. सोडियम नंतर काय आहे? सोडियम नंतर काय आहे? तर मॅग्नेशियम आहे. कोण आहे? मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12. मग 1 इलेक्ट्रॉनला इथे जागा आहे तर तिथेच द्या. काय होईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 1s2 2s2 2p6 3s2. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन, 2p मध्ये 1 2 3 4 5 6, और उसके बाद आ गया बेटा 3s, इसमें 2 इलेक्ट्रॉन. भर दिया उसे पूरा का पूरा. ये हो गया मैग्नीशियम का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इसके बाद कौन आता है? रूटीन काम कर रहे हैं हम. अब मैग्नीशियम के बाद कौन आता है? एल्यूमिनियम. एल्यूमिनियम का एटॉमिक नंबर क्या है? एल्यूमिनियम का एटॉमिक नंबर है 13. उसके लिए इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भरते समय ये पूरा का पूरा वैसे के वैसे लिख दो. 1s2 2s2 2p6 3s2. इसके बाद किसको इलेक्ट्रॉन देना है? आता 3s नंतर कोण येतो ते माहिती पाहिजे. तर येतो 3p. कोण येतो? 3p. त्याला 1 इलेक्ट्रॉन द्या. मग 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. 2s मध्ये पण किती भरलेत? 2. 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन भरलेत? सांग. 1 2 3 4 5 6. आणि 3s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. 3p मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1. कळालं? आता हे 3p भरत जाऊ. हळू आपण काय करत जाऊ? 3p भरत जाऊ. ॲल्युमिनियम नंतर कोण आहे? सांग. ॲल्युमिनियमच्या नंतर आपल्याकडे आहे सिलिकॉन. कोण आहे? सिलिकॉन, ज्याचा ॲटॉमिक नंबर 14 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असंच 1s2 2s2 2p6 3s2 3p2. मग बाळा इथे 2 इलेक्ट्रॉन. आपलं कामच आहे आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन भरत 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 जाणे, सगळे रूल फॉलो करत करत. प्रॅक्टिस म्हणून मी तुला हे सगळंच लिहायला सांगणार. तू डबल लिहि रे बाळा, काही फरक पडत नाही इथले. असं करू का? नाही, चूक होते. काय चूक होते? हंट्स रूल चुकतो. असं जायचं. हे झालं सिलिकॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सिलिकॉनच्या नंतर कोण आहे? सिलिकॉनच्या नंतर कोण आहे? तर आपल्याकडे फॉस्फरस आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर 15 आहे. अब 1s2 2s2 2p6
3s2 3p 2 सॉरी 3p 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 3 15 इलेक्ट्रॉन पाहिजेत ना. 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 3 15. अब 1s में 2, 2s में फिर 2 इलेक्ट्रॉन है, 2p के 3 डब्बे हैं, उसमें 6 इलेक्ट्रॉन बैठ सकते हैं, और 3s में एक ऑर्बिटल, उसमें 2 इलेक्ट्रॉन, और 3p में फिर 3 ऑर्बिटल है, 3 इलेक्ट्रॉन. इसके इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन जो लास्ट के सेल का है नाइट्रोजन के बराबर आया है. नाइट्रोजन सारखच इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन है. ठीक है ना. अब इसके बाद आएगा फॉस्फोरस के बाद कौन आएगा बेटा? उसके बाद आएगा सल्फर, जिसका एटॉमिक नंबर है 16. कितना एटॉमिक नंबर है उसका? 16. इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन 1s2, फिर 2s2, फिर 2p6, फिर 3s2, 3p3 आहे चार्ली, 3p4. ठीक आहे ना. घ्या मग ऑर्बिटल भरू भरू बॉक्स डायग्राम काढा. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये परत 2 इलेक्ट्रॉन, 2p मध्ये परत 2p मध्ये परत 6 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6. 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 3p मध्ये 1 2 3 4 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन बाळा? 4 इलेक्ट्रॉन. सल्फर के बाद कौन आता है? सल्फर के बाद उसके आगे आने वाला है, कौन आने वाला है? उसका नाम है बेटा क्लोरीन. उसे व्हाइट कलर से लेते हैं हम. क्लोरीन, एटॉम नंबर 17. 17 एटॉम नंबर वाला कौन है रे? क्लोरीन. का इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन 1s2, फिर 2s2, मग 2p6, त्याच्यानंतर 3s2, त्याच्यानंतर 3p4 च्या मध्ये एक इलेक्ट्रॉन, 3p5. ह्या 1s च्या एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s कडे परत एक ऑर्बिटल आहे, 2 इलेक्ट्रॉन, 2p मध्ये 3 ऑर्बिटल आहेत, 6 इलेक्ट्रॉन, 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, आणि 3p मध्ये 1 2 3 4 5 इलेक्ट्रॉन, लाईक अ फ्लोरीन. क्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन फ्लोरीन सारखं आहे. एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. कोणी विचारलंच मला की ह्या लास्टचे इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर देता येतात काय? पहिला क्वांटम नंबर 3, दुसरा क्वांटम नंबर p म्हणल्यावर 1, तिसरा क्वांटम नंबर -1, चौथा क्वांटम नंबर हाफ. -1 आणि +1 काही देऊ शकतो. त्याला -1 पण म्हणता येते, +1 पण. माहिती आहे ना तुला? हे +-1 0 +-1. ठीक आहे. आणि शेवटी हाफ. ते हाफ +-हाफ घेऊ शकतोस तू. हे क्वांटम नंबर. कोणाचे क्वांटम नंबर? क्लोरीनच्या लास्ट इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर. खतम. क्लोरीन नंतर पुढचा एटम कौन आहे बाळा? क्लोरीन के बाद आने वाला है आर्गॉन, ज्याचा एटम नंबर आहे 18. काय येईल बरं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. Am I right? इस बॉक्स में 2 इलेक्ट्रॉन, इस बॉक्स में फिर 2 इलेक्ट्रॉन, इस बॉक्स में 1 2 3 4 5 6. ठीक है. उसके बाद इसमें 2 इलेक्ट्रॉन, उसके आगे यहां पे पूरे के पूरे 3 डब्बों में 3 ऑर्बिटल में 6 इलेक्ट्रॉन. खत्म. ये हो गया आर्गॉन. आर्गॉनच्या लास्टच्या सेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑन सारखंच आहे. बघून घे वर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे झालं आर्गॉन. अब आगे कौन आएगा? इसके आगे आएगा 19 एटॉमिक नंबर वाला पोटेशियम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 झालं. आता 3p नंतर इलेक्ट्रॉन 3 ला द्यायचं की 4s ला?
तुझ्याकडे सिक्वेन्स तर आहेच. ह्याची n+l व्हॅल्यू 3 आणि 2 5 येईल. ह्याची n+ व्हॅल्यू 4 आणि 0 4 येईल. इलेक्ट्रॉन ह्याला नको देऊ, ह्याला दे. चालतंय? म्हणजेच बघ, ह्याला इलेक्ट्रॉन 0, ह्याला 1 इलेक्ट्रॉन 1. मग त्याला लिहायचंच नाही 0 आहे म्हणून. मग मी कसं लिहितो बाळा? मी लिहिणार असं 4s1. चालतंय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डब्यांमध्ये असं लिहा 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये परत 2 इलेक्ट्रॉन, 2p मध्ये 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन, 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 3p मध्ये 3 ऑर्बिटल 6 इलेक्ट्रॉन आणि शेवटी 4s मध्ये 1 इलेक्ट्रॉन. 4s मध्ये किती इलेक्ट्रॉन बाळा? 1 इलेक्ट्रॉन. आता जर तुला कोणी विचारलंच पोटॅशियमच्या लास्ट इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर द्या, तर लास्टचे इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर मी तुला इथे लिहून देतो. काय असतील याचे क्वांटम नंबर? 4. दुसरा क्वांटम नंबर एस म्हणल्यानंतर 0. तिसरा क्वांटम नंबर काय रे बाळा? तिसरा क्वांटम नंबर परत 0 आणि चौथा क्वांटम नंबर हा. असे 4 क्वांटम नंबर पोटॅशियमच्या शेवटचे इलेक्ट्रॉनचे आहेत. सगळं काम तेच करत चाललंय. लिहायचंच आहे आपला. रुटीन मध्येच लेक्चर आहे. सगळं लेक्चर सारखंच होणार, याच्यात नवीन काही समजवण्यासारखं नाही. पोटॅशियमच्या नंतर कॅल्शियम. कॅल्शियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 20 आहे. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 आणि 4s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. त्या s ला पूर्ण भरायचं. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बॉक्सच्या फॉर्म मध्ये कसं येणार बघ. इथे 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये परत 2 इलेक्ट्रॉन, 2p मध्ये 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन, 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 3p मध्ये परत 6 इलेक्ट्रॉन आणि 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. कळालं? हे झालं कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता 20 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर लिहिलेच आपण. आता आणखी 10 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय. ह्याच्यानंतर कोण आहे बाळा? ह्याच्यानंतर कोण आहे? तर ह्याच्यानंतर येणार आहे कोण? तर स्कँडियम विथ 21 ॲटॉमिक नंबर. कोण? स्कँडियम. काय त्याचा ॲटॉमिक नंबर? 21. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघ. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2. हे दूर का लिहिलंय? ते शेवटचं ऑर्बिट आहे 4s2. ऐका व्यवस्थित. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वाचा. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2. हे 20 इलेक्ट्रॉन झाले काउंट करून बघ. आता लास्टचा 21वा इलेक्ट्रॉन आपण टाकायचंय डी ऑर्बिटल मध्ये, पण 4s च्या अगोदर डी प्रेझेंट आहे. 4s हे चौथ्या ऑर्बिट मध्ये आहे. 3d हे त्याच्या अगोदरचा ऑर्बिट आहे. 3d त्याच्या अगोदरचा ऑर्बिटलच्या 1 इलेक्ट्रॉन द्या. म्हणून मी लिहिताना काय लिहिले? 4s बाहेर लिहिले, 3d आत लिहिले. तू समज 4s आत लिहून 3d पाहिल्यास तरी चुकीचं नाही, तरी सुद्धा चुकणार नाही. आता आपल्याला काय करायचंय मग? हे बॉक्सच्या फॉर्म मध्ये दाखवायचंय. इथे इलेक्ट्रॉन 2, इथे इलेक्ट्रॉन परत 2, इथे इलेक्ट्रॉन किती रे बाळा? 1 2 3 4 5 6. इथे इलेक्ट्रॉन परत 2. इथे इलेक्ट्रॉन किती बाळा? 1 2 3 4 5 6. इथे इलेक्ट्रॉन किती? 2. आता इथे बघ, डी मध्ये 5 ऑर्बिटल असतात. 1 2 3 4 5. ह्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे स्कँडियमचा लास्टचा इलेक्ट्रॉन कुठे एंटर झालाय म्हणलं तर तू सांगायचं 3d ऑर्बिटल मध्ये एंटर झालाय. कुठे एंटर झालाय? 3d ऑर्बिटल मध्ये. लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ स्कँडियम, रिमेंबर दॅट, लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ स्कँडियम एंटर्स इन 3d ऑर्बिटल. कोणत्या ऑर्बिटल मध्ये एंटर झाला रे बाळा? 3d. ते 3d ऑर्बिटल बाहेरचं ऑर्बिटल नाहीये, बाहेरचं 4s आहे, इनर ऑर्बिटल आहे. हे बाहेरचं त्याच्या आतलं, त्याला नाव पण आहे पेनाल्टिमेट ऑर्बिटल. आता काही मी त्याचा उल्लेख करणार नाही, बाजूला ठेवू त्याला थोडस. आपण शेवटचं ऑर्बिटल भरून आत आलोय, त्या 3d ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत.
समजतंय? स्कॅन्डियम. स्कॅन्डियम नंतर कोण आहे रे बाळा? स्कॅन्डियम नंतर प्रेझेंट आहे टिटॅनियम. कोण प्रेझेंट आहे? टिटॅनियम. ऍटम नंबर किती? 22. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघ बरं. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2 आणि आता 3d मध्ये आणखी एक इलेक्ट्रॉन टाकायचा 3d2. बघ बरं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे याचं. इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे परत 2 इलेक्ट्रॉन, इथे परत 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन, इथे 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 3p मध्ये परत 3 ऑर्बिटल 6 इलेक्ट्रॉन. असं 22 पर्यंत आहे सगळं. आणि शेवटी ह्या 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 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 बाळा ह्या 3d मध्ये 1 2 3 4 2 इलेक्ट्रॉन. दुसरा इथे नाही टाकायचा, त्याच्या बाजूला टाकायचा, कारण हंट्स रूल फॉलो करायचा. हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं? टिटॅनियमचं. मला वाटतंय तुला एक काम देतो मी आज, एवढं तर मी लिहिलंय, तुला एक काम देऊन जातो, बाकीचं उद्या कंटिन्यू करून पुढचे प्रश्न घेऊया. तुला काय काम देतो? तर तू एक काम करे बघ, मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दे व्हॅनेडियमचं. ॲटम नंबर 23 आहे. ह्याचं काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे ते मला तू इथे लिहून दे. कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून देशील? व्हॅनेडियमचं. देशील? इथे मला तू व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दे. उद्याच्या क्लासमध्ये तू चेक कर की तू बरोबर लिहिलंयस का नाही. उद्याच्या क्लासपर्यंत तू आज एवढंच लिहावं, काहीच नाही, थोडाच बदल होणार आहे, कोणता आता सांगत नाही, तो तू बदल कर आणि व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिह. इथून पुढे पुढच्या क्लासमध्ये 30 एलिमेंट पर्यंत मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणारच आहे आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून घेणार आहे. चालतंय? थँक्यू व्हेरी मच. पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.